स्वागत आहे तुमचं सुनीता सिंपल कुकिंगमध्ये। आज आपण घरच्या घरीच रेस्टॉरंट स्टाईल काजू मसाला सोप्या पद्धतीने कसा बनवायचा ते पाहणार आहोत। काजू मी घेतलेले आहेत आणि इथे भरपूर असा कांदा या पद्धतीने असा उभ्या स्लाइसमध्ये मी कट करून घेतलेला आहे। आता इकडे मी एका भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलेला आहे। सर्वात अगोदर आपल्याला हा कांदा आहे तो वाटण्यासाठी आपल्याला असा पाण्यामध्ये घालून घ्यायचा आहे। थोडा आपण मऊ करून घेणार आहोत आणि ग्रेव्ही बनवायची आहे तर त्यासाठी इथे काजू घेतलेले आहेत। आता आपल्याला हे 5 ते 7 मिनिट हे छान असं उकळवून घ्यायचं आहे। ते आपला कांदा शिजून होत आहे तोपर्यंत आपण इकडे गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये आपण तूप टाकून घ्यायचं आहे। सुरुवातीला अगोदर आपल्याला इथे काजू घेतलेले आहेत, एक वाटी भरून काजू घेतलेले आहेत ते आपण यामध्ये घालून घेऊयात। तूप मी आणखीन थोडंसं घालणार आहे, छोटा चमचा आहे। आता आपण हे काजू तुपावरती छान असे फ्राय करून घ्यायचे आहेत, अगदी तांबूस रंगावरती मस्त असे खरपूस होईपर्यंत आपण हे छान असे भाजून घेऊयात। इथे आपले काजू तळून झालेले आहेत छानपैकी। आता आपण एक वाटण बनवायचं आहे, त्यासाठी इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। त्यामध्ये आता आपल्याला लसूण पाकळ्या घ्यायच्या आहेत, आलं थोडं घेतलेलं आहे, हिरवी मिरची 2 मी बारीक या पद्धतीने कट करून घेतलेले आहेत आणि कोथिंबीर घेतलेले आहे। सर्वात अगोदर आपल्याला हे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि इथे हे 2 टोमॅटो मी बारीक कट करून घेतलेले आहेत ते देखील आपण यामध्ये घालून घेणार आहोत। आता याचं आपण छान असं एक वाटण बनवून घेऊयात। कांदा देखील आपला छान असा मऊ झालेला आहे। मी गॅस बंद करते आणि इकडे त्याच कढईमध्ये आपण आणखीन मी थोडंसं तूप घेणार आहे। तुम्हाला इथे तेल वापरायचं असेल तर तुम्ही तेलाचा देखील वापर करू शकताय। मी इथे तूप घेणार आहे आणि यामध्ये आता आपल्याला खडे मसाले घेतलेले आहेत। थोडं इकडे आपलं तूप गरम झालेलं आहे, त्यामध्ये आपल्याला जिरे घालून घ्यायचे आहेत। हा खडा मसाला आहे तो देखील आपण यामध्ये घालून घेणार आहोत आणि हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। सोबतच आपल्याला इथे मी 2 बारीक कट करून कांदे घेतलेले आहेत, अगदी बारीक कट करायचे आहेत आपल्याला हे कांदे आणि हे देखील व्यवस्थित असे त्यामध्ये मिक्स करून घ्यायचे। थोडासा हिंग घालायचा आहे। आता कांदा आपल्याला छान असा बारीक गॅसवरती 1-2 मिनिट आपण परतून घ्यायचं आहे। आपण पाणी काढून घेऊयात आणि याचं एक वाटण बनवून घेऊयात। आपण पाणी काढून घेतलेलं आहे आणि वरती थंड पाणी ओतून मी स्वच्छ करून घेतलेलं आहे। आता आपण या मिक्सरचं एक भांडं घेऊयात आणि त्यामध्ये आपण हे सर्व कांदा आणि काजू आहे ते घालून घेऊयात आणि याचं एक छान असं वाटण बनवून घ्यायचं आहे। इथे आपला कांदा छान असा परतून झालेला आहे, खूप जास्त करपवायचा वगैरे नाही आहे आपल्याला। आता त्यामध्ये आपण हे टोमॅटो, हिरवी मिरची, लसूण, आलं याचं वाटण बनवलं होतं ते घालून घ्यायचं आहे। आपण टोमॅटो, आलं, लसूण कच्चंच वापरलं होतं, त्यामुळे अगोदर आपल्याला ही ग्रेव्ही व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहे। हे टोमॅटोचं वाटण देखील छान परतून झालेलं आहे आणि इथे काजू आणि कांद्याची पेस्ट देखील छान अशी बनवून झालेली आहे। सोबतच इथे मी धना पावडर घेतलेली आहे, लाल तिखट घेतलेला आहे, किचन किंग मसाला 1 चमचा घेतलेला आहे, गरम मसाला थोडा घेतलेला आहे, हळद पावडर घेतलेली आहे। आता सुरुवातीला आपल्याला या ग्रेव्हीमध्ये आपल्याला हे सर्व बेसिक मसाले आहेत ते घालून घ्यायचे आहेत आणि हे व्यवस्थित असे आपल्याला मसाले यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत। पेस्ट बनवलेली आहे ती देखील आपण यामध्ये घालून घेणार आहोत। आता हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। इथे आपली ग्रेव्ही छान अशी शिजून तयार झालेली आहे, पाहू शकता इथे तुम्ही। आता मी गॅस बारीक करते आणि यामध्ये आता आपल्याला हे काजू आहेत तळून घेतलेले ते घालून घ्यायचे आहेत। हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घेऊयात आपण। सोबतच इथे कसुरी मेथी घेतलेली आहे ती देखील आपण यामध्ये अगदी घालून घेऊयात। हे पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। इथे थोडीशी कोथिंबीर देखील मी बारीक कट करून घेतलेली आहे ती देखील आपण यामध्ये घालून घेऊयात। दुधावरची साय, अगदी ताज्या दुधावरची साय घेतलेली आहे ती व्यवस्थित फेटून घेऊयात आपण अगोदर। आता ही साय देखील आपण यावरती घालून घ्यायची आहे व्यवस्थित अशी आणि मिक्स करून घेऊयात आपण। हे थोडंसं पाणी पण घालायचं आहे म्हणजे आपले काजू पण त्यामध्ये शिजणार आहेत, त्यासाठी मी थोडंसं पाणी देखील घातलेलं आहे। आता या पद्धतीने आपली भाजी झालेली आहे। आपण आता काजू टाकलेले आहेत तर एक 4 ते 5 मिनिट आपण मीडियम गॅसवरती ही भाजी शिजवून घेऊयात आणि मग गॅस इथे आपली भाजी छान अशी बनवून झालेली आहे काजू मसाला। आता आपण गॅस बंद करूयात। पहा इथे आपली रेस्टॉरंट स्टाईल घरच्या घरीच
काजू मसाल्याची रेसिपी तयार झालेली आहे. आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवरती नवीन असाल, सबस्क्राईब केले नसेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉनही प्रेस करा. धन्यवाद.